नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई सायन्स गुरुमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आता आपण ग्रॅव्हिटेशन ह्या चॅप्टरवरची न्यूमेरिकल्स सॉल्व करून घेतोय। मग आता हे सॉल्व करताना आत्ताचा या व्हिडिओचा जो आपला पॉइंट असणार आहे तो असणार आहे एस्केप व्हेलॉसिटी अँड केपलर्स थर्ड लॉ। मग आता सगळ्यात सुरुवातीला एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय आहे नक्की हे आपण समजून घेऊया आणि मग त्याच्यावरचं एक्झाम्पल आपण सॉल्व करूया। मग आता एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय? पहा, एखादा ऑब्जेक्ट जर आपण अर्थ सरफेस पासून वरती फेकला तर तो काय होणार आहे? पुन्हा खालती येणार आहे। बरं, हा ऑब्जेक्ट पुन्हा अर्थ सरफेस वरती काय येतो ह्याचं एक्सप्लेनेशन आपण पाहिलेलं आहे। काय येणार आहे खाली? तर अर्थ जी काय आहे त्या ऑब्जेक्ट वरती काय करणार आहे? ग्रॅव्हिटेशनल पुल म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करणार आहे आणि त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तो ऑब्जेक्ट काय येतो? पुन्हा अर्थ सरफेस वरती येतो। मग आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जर त्या ऑब्जेक्ट वरती आपण व्हेलॉसिटी जी अप्लाय करतोय त्या व्हेलॉसिटीनुसार तो ऑब्जेक्ट काय करणार आहे? सम हाईट पर्यंत रीच होणार आहे। आता ही जर इनिशियल व्हेलॉसिटी जी काय आपण देतोय त्या ऑब्जेक्टला, ती इनिशियल व्हेलॉसिटी जर आपण काय करत गेलो? इन्क्रीज करत गेलो। बघा, इनिशियल व्हेलॉसिटी जर आपण इन्क्रीज केली तर तो ज्या हाईट पर्यंत सुरुवातीला पोहोचत होता, समजा सुरुवातीला आपण काहीतरी इनिशियल व्हेलॉसिटी दिली, समजा 10 मीटर पर सेकंड, त्या 10 मीटर पर सेकंडला तो समजा 10 मीटर एवढ्या हाईट पर्यंत जात असेल। फक्त आपण अजम्पशन करून चालतोय समजण्यासाठी ही कन्सेप्ट। आता त्याच ठिकाणी ते 10 मीटर पर सेकंडची इनिशियल व्हेलॉसिटी चेंज करून आपण समजा 20 मीटर पर सेकंड दिली। आता इनिशियल व्हेलॉसिटी इन्क्रीज झाली तर मॅक्झिमम हाईट जी काय ऑब्जेक्ट तो रीच करणार आहे ती हाईट सुद्धा इन्क्रीज होते। मग 20 मीटर पर सेकंडला समजा तो 20 मीटर एवढ्या हाईट वरती पोहोचेल। मग ही इनिशियल व्हेलॉसिटी आपण अशीच इन्क्रीज करत राहिलो तर एक पर्टिक्युलर व्हेलॉसिटी अशी येईल की ज्या व्हेलॉसिटीला तो ऑब्जेक्ट अर्थ सरफेस वरती रिटर्न येणार नाही। ठीक आहे? आणि मग ही जी काय इनिशियल व्हेलॉसिटी आहे की ज्याच्यामुळे तो ऑब्जेक्ट अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड सोडून बाहेर गेला, त्या व्हेलॉसिटीला म्हणायचं असतं एस्केप व्हेलॉसिटी। लक्षात आलं असेल तुमच्या? इनिशियल व्हेलॉसिटी जी काय आहे ती इनिशियल व्हेलॉसिटी इतकी ठेवायची की त्या व्हेलॉसिटीला एखादा ऑब्जेक्ट अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड सोडून बाहेर जाईल, म्हणजे पुन्हा अर्थ सरफेस वरती पडणार नाही। त्या इनिशियल व्हेलॉसिटीला आपण काय म्हणतो? एस्केप व्हेलॉसिटी म्हणतो। आणि ही जी काय एस्केप व्हेलॉसिटी आहे या एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, v escape is equal to अंडर रूट 2gm अपॉन r। हा तुमचा एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे। आता पहा, हा फॉर्म्युला तुम्ही आहे तसा एक्झामला वापरू शकता, पण याच्यात मी काहीतरी चेंज करून देतो। शक्यतो तुम्ही तो फॉर्म्युला वापरण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला स्मॉल जी माहित असेल तर। ठीक आहे? मग या ठिकाणी स्मॉल जी आपल्याला काय माहिती आहे? वी नो, हेच एक्सप्रेशन मी थोडंसं तुम्हाला सॉल्व करून दाखवते। ठीक आहे? वी नो दॅट स्मॉल जी इज इक्वल टू gm अपॉन आर स्क्वेअर। मग मी जर या gm ची व्हॅल्यू काढली तर अपॉन आर स्क्वेअरचं इंटू आर स्क्वेअर होईल। सो देअरफॉर कॅपिटल gm ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला? gr स्क्वेअर। मग ही gm ची व्हॅल्यू gr स्क्वेअर आपण या एक्सप्रेशन मध्ये ठेवूया। सो v एस्केप इज इक्वल टू रूट ऑफ ट्वाइस gm म्हणजेच काय सांगा? gr स्क्वेअर, खालती काय शिल्लक राहिलंय? r। सो एका r ला एक r कॅन्सल होईल। सो v एस्केप व्हेलॉसिटी काय शिल्लक राहणार आहे? रूट ऑफ ट्वाइस ऑफ gr। बघा, आता कोणता फॉर्म्युला कधी वापरायचा हे समजून घ्या तुम्ही। हा फॉर्म्युला कधी वापरणार? कॅपिटल जी ची व्हॅल्यू तर कायम माहीतच असते आपल्याला। मास, कोणत्या प्लॅनेटची एस्केप व्हेलॉसिटी काढायची, त्या प्लॅनेटचं मास आणि त्या प्लॅनेटची रेडियस हे माहीत असेल, हा फॉर्म्युला वापरा। पण जर तुम्हाला स्मॉल जी ची व्हॅल्यू माहीत असेल त्या प्लॅनेटसाठी तर मी सांगतो हा एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला त्या ठिकाणी तुम्ही वापरा। का तर इथं फक्त g इंटू आरच करायचंय तुम्हाला। इथं g इंटू m केलं तर त्याला r न डिवाइड सुद्धा करायचंय तुम्हाला। सो याचं कॅल्क्युलेशन मोठं असणार आहे। सो याच्याऐवजी जर स्मॉल जी दिला असेल तर तुम्ही फॉर्म्युल्यात या एस्केप व्हेलॉसिटीच्या फॉर्म्युलाचा वापर करा। मग आता आपण बघूया की याच्यावरती कसं एक्झाम्पल येतं ते। एस्केप व्हेलॉसिटीवरचं एकच एक्झाम्पल तुम्हाला बुकमध्ये दिलेलं आहे आणि ते पण सॉल्व्ड एक्झाम्पल आहे। बघा, कॅल्क्युलेट द एस्केप व्हेलॉसिटी ऑन द सरफेस ऑफ मून
गिवन द मास अँड रेडियस ऑफ द मून टू बी. मग आता आपल्याला मास दिलेलं आहे, रेडियस दिलेलं आहे. सो सगळ्यात सुरुवातीला आपण गिवन लिहून घेऊया. काय गिवन दिलेलं आहे आपल्याला? मास दिलेला आहे मूनचं. सो मूनचं मास आहे 7.34 इंटू 10⁻22 kg. त्याचबरोबर रेडियस ऑफ मून दिलेला आहे 1.74 इंटू 10⁻6 मीटर. मग आता बघा, मास आणि रेडियस माहिती आहे आणि जर आपल्याला एस्केप व्हेलॉसिटी काढायचं असेल तर मी सांगितलं मास आणि रेडियस माहित असेल तर एस्केप व्हेलॉसिटीचा हा फॉर्म्युला वापरा. बरं, याच्यासाठी कॅपिटल जी सुद्धा लागतो. सो कॅपिटल जी ची व्हॅल्यू किती असणार आहे सांगा? 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. ओके, सो आता आपण फॉर्म्युला वापरूया. सो व्ही एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे पहा? रूट ऑफ 2gm डिवायडेड बाय r. मग आता याच्यात जर आपण व्हॅल्यूज ठेवल्या तर रूटमध्ये 2 इंटू कॅपिटल जी किती आहे? 6.67 इंटू 10⁻11 इंटू पुढं आहे m. मास किती आहे पहा? 7.34 इंटू 10⁻22. या सगळ्याला डिवायडेड बाय कोण आहे? r. r ची व्हॅल्यू कोण आहे बघा? 1.74 इंटू 10⁻6. आता जर तुम्ही या ठिकाणी कॅल्क्युलेशनचा पार्ट मी सांगितलाय तुम्हाला करायचाच आहे. या ठिकाणी जर तुम्ही हे 2 इंटू 6.67 इंटू 7.3 केलं तर आन्सर असेल त्याचं 97.9156 इंटू हे 10⁻11 आणि हे 10⁻22 केले तर शिल्लक राहतील 10⁻11. बेस सेम असेल तर रेस्टूनची ॲडिशन करायची. ओके, डिवायडेड बाय खाली कोण शिल्लक राहिलं आहे? 1.74 इंटू 10⁻6. ओके, सो ते मल्टिप्लिकेशन तुम्ही करून पहा. त्याच्यानंतर हे 97.9156 ला जर 1.74 न डिवाइड केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला आन्सर मिळेल 56.27 इंटू बघा यानं याला डिवाइड केलं तर 56.27 मिळेल. हे 10⁻11 डिवायडेड बाय 10⁻6. आता डिव्हिजन असेल तर रेस्टूनची सबस्ट्रॅक्शन. सो 10⁻2 किती मिळेल? 5. आता ज्यावेळी आपण 10⁻2 टर्मचं स्क्वेअर रूट काढतो त्यावेळी ती 10⁻2 मधली टर्म ही इव्हन पाहिजे. या ठिकाणी 5 ही कसली टर्म आहे? तुमची ऑड टर्म आहे. मग ही 5 जी काय ऑड टर्म आहे त्याला जर तुम्हाला सॉल्व करायचं असेल तर या ठिकाणी हे जे काय 10⁻5 आहे याचा इव्हन नंबरमध्ये कन्वर्ट करायला एक तर 10⁻4 करू शकतो किंवा 10⁻6 पण करू शकतो. ठीक आहे, मी या ठिकाणी याला 10⁻6 करतो. बघा, या 10⁻5चं मला 10⁻6 करायचं असेल तर मला याला इंटू 10 केलं पाहिजे. मग मी जर इथं इंटू 10 केलं तर मला डिवायडेड बाय 10 पण केलं पाहिजे. बघा, आता ह्या 10⁻5 ला 10 न मल्टिप्लाय केलं तर याचं झालं 10⁻6. पण जो डिवायडेड बाय 10 असेल या 56.27 ला त्या 10 न डिवाइड केलं तर पॉईंट एक डिजिट लेफ्टला सरकणार आहे. सो 5.627. ओके, हे कॅल्क्युलेशन नीट समजून घ्या. 10⁻2 मधला नेहमी इव्हन नंबर पाहिजे तुम्हाला. ओके, सो इथपर्यंत कॅल्क्युलेशन लक्षात आलं. आता हे स्क्वेअर रूट कसं फाइंड आउट करायचं तर 9th मध्ये तुम्हाला स्क्वेअर रूट बाय डिव्हिजन मेथड हा एक पॉईंट झालेला आहे. सो त्या डिव्हिजन मेथडनं तुम्हाला काय करायचं आहे? याचं स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आहे. बरं, आता हे जे काय डिव्हिजन मेथड आहे ती जर मी या एक्झाम्पलमध्ये सॉल्व करून दिली तर ती खूप लेंदी एक्झाम्पल होईल. सो याचं डिव्हिजन मेथड सॉल्व केल्यानंतर ते डिव्हिजन मेथड कशी दिसेल याचं एक्झाम्पल तुम्हाला स्क्रीनवरती सध्या दिसत असेल. पहा एकदा, समजून घ्या आणि मग डिव्हिजन मेथडनं तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, याचा आन्सर जे काय असेल ते मी थोडंसं डायरेक्टली लिहितो. सो याचा आन्सर येईल 2.37. म्हणजे याचं स्क्वेअर रूट काढलं तर आन्सर असेल 2.37. 10⁻6चं जर स्क्वेअर रूट काढलं तर त्या ठिकाणी असेल 10⁻3. 10⁻2 टर्मचे स्क्वेअर रूट्स काढले की जो काय रेस्टूत नंबर आहे त्याला 2 न डिवाइड करायचं. हे जे काय आन्सर असेल, आता सुरुवातीपासून जर आपण बघितलं ही व्हेलॉसिटी आहे. सो व्हेलॉसिटीचं युनिट जर बघितलं तर डिस्टन्स आपण मीटरमध्ये घेतलेलं आहे. सो हे आन्सर असणार आहे मीटर पर सेकंड. ओके, आता जर हे 10⁻3 मी लिहिलं नाही म्हणजे नुसतं 2.37 लिहायचं असेल
हे 10⁻³ जर लिहायचं नसेल तर हे जे काय मीटर आहे या मीटरचं होईल किलोमीटर पर सेकंड. ओके, मग हे तुमच्या पुस्तकात दिलेला आन्सर आहे. तुम्ही असं आहे तसं सुद्धा ठेवू शकता, याच्यात सुद्धा काही प्रॉब्लेम नाहीये. याच्यामध्ये कन्वर्ट केलं तरी सुद्धा चालतंय. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आपण बघणार आहे केपलर्स थर्ड लॉ वर. ओके, आता केपलर्स थर्ड लॉ काय होता? दॅट इज T² is directly proportional to r³. T is a time period and r is a distance. ओके, सो या ठिकाणी T² is directly proportional to r³ हे आपण पाहिलं होतं. त्याचबरोबर जर हे डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साइन काढून इक्वल्स टू साइन घेतलं तर त्या ठिकाणी आपल्याला एक कॉन्स्टंट घ्यावा लागतो इंटू त्याला r³ तसंच शिल्लक राहील. सो देअरफॉर या ठिकाणी T² अपॉन r³ ची व्हॅल्यू तयार केली तर ती काय असणार आहे? आपली कॉन्स्टंट असणार आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. ओके, मग आता एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे पहा त्यांनी. लेट द पिरियड ऑफ रिव्हॉल्वेशन ऑफ प्लॅनेट ॲट अ डिस्टन्स r फ्रॉम अ स्टार BT. एक प्लॅनेट आहे, त्याचं स्टार पासूनचं डिस्टन्स हे काय आहे? r आहे. आणि त्याचा जो काही टाइम पिरियड आहे रिव्हॉल्वेशनचा, तो टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्वेशन दिलेला आहे t. सो बघा, r डिस्टन्स आहे आणि t एवढा टाइम पिरियड आहे. सो आपल्याला माहिती आहे हे एक्सप्रेशन तर ॲज इट इज येईल. दॅट इज आपण या ठिकाणी म्हणूया फ्रॉम फर्स्ट कंडिशन. ओके, फर्स्ट कंडिशन नुसार T² अपॉन r³ चीच व्हॅल्यू कॉन्स्टंट असेल. याला इक्वेशन नंबर काय म्हणूया आपण? 1. फ्रॉम सेकंड कंडिशन. आता सेकंड कंडिशनला काय झालं? इट वॉज प्रूव्ह करायचं आहे आपल्याला, बट काय प्रूव्ह करायचं आहे? इफ इट वॉज ॲट अ डिस्टन्स ऑफ 2r. आता तो r एवढ्या डिस्टन्स वरती होता सुरुवातीला, ते डिस्टन्स डबल झालं, दॅट इज ट्वाइस ऑफ r झालं, तर त्याचा पिरियड ऑफ रिव्हॉल्वेशन √8t असेल. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. मग आता फ्रॉम सेकंड कंडिशन नीट बघा. सो सेकंड कंडिशन मध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर सेकंड कंडिशन नुसार रेडियस चेंज झाली आहे. सो चेंज झालेली रेडियस आपण r1 मानूया आणि ही चेंज झालेली रेडियस जी काय आहे ती ट्वाइस ऑफ r एवढी आहे. सो r1 ची व्हॅल्यू ट्वाइस r एवढी आहे. आणि मग या वेळीचा जो काही टाइम पिरियड आहे तो त्यांनी प्रूव्ह करायला सांगितलं. मग प्रूव्ह करायचं आहे म्हणजे आपल्याला फाइंड करायचं आहे. सो T1 आपल्यासाठी अननोन आहे. सो याच व्हॅल्यू जर मी सेम या एक्सप्रेशन मध्ये पुट केल्या, सो देअरफॉर असं एक्सप्रेशन मिळेल T1². आता टीच्या तिथं T1 येईल. T1² अपॉन r1³ इज ऑल्सो इक्वल्स टू कॉन्स्टंट. बट r1 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ट्वाइस ऑफ r आहे. सो या ठिकाणी T1² अपॉन r1 किती आहे बघा? ट्वाइस ऑफ r. बट त्याचा या ठिकाणी काय करावं लागेल? क्यूब इक्वल्स टू कॉन्स्टंट. सो T1² अपॉन या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं तर 8r³ येईल. 2 चा क्यूब 8, r चा क्यूब r³ इक्वल्स टू k. इक्वेशन नंबर सेकंड. फर्स्ट इक्वेशन पाहिलं तर फर्स्ट इक्वेशन मध्ये पण k चीच व्हॅल्यू आहे. सेकंड इक्वेशन पाहिलं, सेकंड इक्वेशन मध्ये सुद्धा k चीच व्हॅल्यू आहे. मग याची RHS इक्वल आहे तर यांची LHS पण इक्वल असेल. सो या ठिकाणी T² अपॉन r³ चीच व्हॅल्यू आपण काय घेऊ शकतो सांगा? T1² अपॉन 8r³. हे कशावरून लिहिलं आपण? फ्रॉम 1 and 2 वरून लिहिलं. मग आता फक्त आपल्याला ह्या T1 ची व्हॅल्यू फाइंड करायची. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. मग याची व्हॅल्यू काढण्यासाठी हे अपॉन इकडे आले तर इंटू होईल. दॅट इज T² इंटू 8r³ डिवायडेड बाय खाली काय शिल्लक आहे? r³ इक्वल्स टू काय सांगा? T1². सो r³ ला r³ काय होईल? कॅन्सल. T1² नको आपल्याला, त्याचा टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्वेशन म्हणजे T1 ची व्हॅल्यू तयार करायची. सो T1 ची व्हॅल्यू तयार करण्यासाठी बोथ साइडचं स्क्वेअर रूट काढा. सो T1² चं स्क्वेअर रूट असेल T1. 8 चं स्क्वेअर रूट निघत नाही, सो √8 लिहा आणि ह्या T² चं स्क्वेअर रूट असणार आहे t. आणि आता जर तुम्ही नीट पाहिलं तर नवीन टाइम पिरियड जो काय आहे तो नवीन टाइम पिरियड किती आला आहे? √8 इंटू t. आणि आपल्याला सुद्धा तो किती प्रूव्ह करायचा होता? √8 इंटू t. आय होप आज जे एक्झाम्पल्स आपण घेतले एस्केप व्हेलॉसिटी अँड केपलर्स थर्ड लॉ वरती, हे एक्झाम्पल्स तुमच्या लक्षात आले असतील. आता ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरवरचे फक्त आणि फक्त कायनेमॅटिकल इक्वेशन्स वरचेच आपले प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करून घ्यायचे राहिलेत.
जे की नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये सुद्धा काय होऊन जातील, कव्हर होऊन जातील. मग अशाच प्रकारच्या मॅथ्स आणि सायन्स रिलेटेड कन्सेप्टसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा आणि जर तुम्हाला आपले व्हिडिओ समजत असतील तर लाईक बटन सुद्धा प्रेस करा. थँक्यू फ्रेंड्स.